काय नोहे करिता तुझ आता राखे माझी लाज मी तो अपराधाची राशी सिगाम गोष्ट तो पासे त्राहे 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 मज कृपा दृष्टी पाहे तुका म्हणे देवा सत्य घ्यावे आता सेवा मी तो अपराधाची राशी शिकांगुष्ट तो पासे समचरण सरोजम सांद्र निरामुदाहम जगमनित पानी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कज्जनेत्रम सदैव विठ्ठलं चिंतयामि शरणागत दिनार्थ परित्राणपरायणे सर्वशाते हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते अतुलित बलधामं हेम शैलापदेहं धनुजवन कृशानं ज्ञानिनाम अग्रगण्यं सकल गुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रियभक्तमातजातं नमामि महिम्न पारं ते परमविदीशो यद्य सदृशिः स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्तैर् अधा वाच सर्वा स्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः कथेची सामुग्री देवसावरी नको जाऊ विभंगा गात्री माझी पांडुरंगा वचनायिका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काढी आपण असावी जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन आद्यत्रे जननी देवाची काय नोहे करिता तुझ आता राखे माझी लाज प्रस्तुत चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती जगन्माता चित स्वरूप असलेली श्रीमंत श्री मुक्ताईंची सुप्त शक्ती संत श्रेष्ठ ज्या मुक्तामध्ये मुक्त आहे आणि श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ आहेत अशा आदिशक्ती मुक्ताईंच्या असीम अपार अपूर्व अहेतुक कृपा क्षेत्राखाली असणारं आपलं हे निवरे खुर्द नावाचं गाव गेल्या अनेक वर्षाची साधना उद्धाराच्या दिशेने प्रयत्न त्यामध्ये सातत्य ठेवीत सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीमद भागवत कथा तथा हरिनाम संकीर्तन सप्ताहातील पहिल्या दिवसाची सेवा आणि सेवेकरता घेतला भंग जगदूत तुकोबारायांचा बंडरीश परमात्म्याकडे प्रार्थना कामना याचना करणारा 4 चरणाचा भंग आपण चिंतनाकरता घेतलेला आहे. अभंगावर काही चिंतन करण्याआधी कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये काही परिहार दिला पाहिजे वक्त्याचं ते कर्तव्य असते आणि म्हणून आपल्या पुण्यपावन गावामध्ये गावातील सर्व तरुण मंडळी ग्रामस्थांच्या सहकार्याने परिसरातील सगळे वारकरी संप्रदाय विचार वसा स्वीकारून वाटचाल करणाऱ्या साधकांच्या सहभागाने चाललेला हा कार्यक्रम त्यामधील आजचं हे पहिलं कीर्तन आहे. श्रीमद भागवत कथा आज सुरुवात झाली. ज्यांच्या मुखात आपण कथा श्रवण करताय ते मुक्ताबाईंची कृपा पात्र आहेत. आईसाहेबांची कृपा असते होता तुमची कृपा आणि म्हणून आदिशक्ती मुक्ताबाईंची कृपा पात्र असलेले मुक्ताबाईंची निष्ठावंत आहे का. आईसाहेबांचं म्हणून घेणं वेगळं पण अनन्य भावाने आम्ही मुक्ताबाईचे आहोत आम्ही मुक्ताबाईचेच आहोत असं म्हणणं म्हणजे आपल्याला सांभाळणारे बघाय
त्यांचं म्हणून घेतलं, म्हणविता त्यांचे दास पुढे आस होईना, असे आईसाहेबांचे निष्ठावंत म्हणून घेणारे हरिभक्तीपर्यंत संदीप महाराज खामणीकर. मी त्यांच्याकडे पाहून म्हणतो, काय महाराजांचं एक कथा झाली की दुसरी सुरुवात, एकाची सांगता त्याच दिवशी तिची सुरुवात दुसऱ्या, असं कंटिन्यू चालू आहे. किती दिवस झाले? जळगाव झालं, लगेच दाताळा, लगेच मोताळा, म्हणजे हे विवර, लगेच हरताळा, दाताळा, मोताळा, हरताळा. काय म्हणजे सर्व हे मनुष्य जेव्हा हे करत असतो त्याच्याकडे पाहिलं की माणसाला असं वाटते की यांची उंची समाजामध्ये वाढली, पण का वाढली त्याचं कोणी चिंतन परीक्षण करत नाही, कारण त्यांनी पायाखाली बरंच काही घेतलं म्हणून वाढली. असो, संसाराच्या नावे घालून या शून्य, तिकडे बात लक्ष न देता दुर्लक्ष करून एकच लक्ष आदिशक्ती मुक्ताबाईंचं म्हणावं जनतेची, ग्रंथाची, संप्रदायाची उपासना करणारं व्यक्तिमत्व आमचे संदीप महाराज आहेत. उपासना करून सांगणं हा एक भाग वेगळा, आणि केवळ फक्त आमच्यासारखंच सांगणं, म्हणजे केवळ सांगण्याकरताच पण त्याचा परिणाम होत नसतो. उपासना करून जे सांगतात त्याचा परिणाम होतो. असे महाराज श्री आहेत. त्यांच्या मुखात आपण कथा श्रवण करतो आहोत. मृदंगाचार्य आहेत, विशेष म्हणजे आपल्या गावात ते खूप सुंदर वाजवतात. असं काय चांगला हात आहे, आणि भविष्यामध्ये तुम्हाला चांगलं भविष्य आहे. असे काय नाव? अमित कुमार, असं आहे नाव काय? अमित बा मृदंगाचार्य आहे. आमच्या आईसाहेबांचे कृपापात्र असलेले सगळे गायनाचार्य मंडळ आहे विदर्भातील, आपल्या गावातील टाळकरी आहेत. आणि मुक्ताई स्वरूपी हा मुक्ताबाईचं स्वरूप असलेल्या एकमेव टाळकरी आहेत की ज्या ज्ञानोबारानं सुद्धा म्हणू शकतात, ज्यांनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, असा अधिकार संपन्न असते हे सगळे टाळकरी. प्रभू तुम्ही महिष्याच्या मूर्ती असलेले श्रोते सज्जन, सर्वांना साष्टांग प्रणिपात करतो. यांचं नाव आहे हे आपल्या गावातील जरी नसले तरी पलीकडच्या गावातले संतोष भाऊ पाटील, जे आपलं कीर्तन असले कुठे येतात, आज सुद्धा आले. तुम्हाला सुद्धा धन्यवाद आहे. आणि आपल्या गावात ज्यांचं फार नितांत प्रेम आहे असे पांडुरंग स्वरूप असलेले पांडुरंग महाराज, विवऱ्याचे कुलगुरु वशिष्ठ सांगे द्रुपवाला, सगळे विवरा ग्रामस्थांचे कुलगुरु असलेले आमचे परमस्नेही आदरणीय वंदनीय पांडुरंग महाराज, माझ्यासोबत आलेले पांडुरंग महाराज. आणि लातूरवरून खास आपल्या इथं धोंडोपंत दादांच्या फळाची उपासना करण्याकरता मुक्ताबाईला जे सप्ताह आले, आमचे मधुकर भाऊ फुले, अशोकरावजी आहेत. सर्वांना साष्टांग प्रणिपात करतो. परिहारामध्ये फार वेळ न दवडीता अभंगाच्या चिंतनाकडे येतो. विठ्ठल